हॅलो वेलकम. मी तेजल चौकेकर खोत. टाइम महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचे फेरे चालू आहेत. दरम्यान आता वेगवेगळ्या पद्धतीत राजकीय मुद्दे देखील चांगलेच चर्चेत आणण्याचा प्रयत्न सुरू झालाय. अशातच आता अभिनेते किरण माने यांनी भाजप कार्यकर्त्यांवर चांगलाच निशाणा साधलाय. किरण माने हे नेहमीच त्यांच्या पोस्टमधून जबरदस्त असे टीकास्त्र पेटवतच असतात. त्यांचे पोस्ट लिहितानाचे देखील वक्तव्य कायमच लक्षवेधी ठरलेले असतात. दरम्यान या लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात भाजपने जणू ही निवडणूक जिंकण्याचा चंगच हाती बांधलाय असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे काश्मीर ते राम मंदिराचा मुद्दा भाजपने चर्चेत आणलाय. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील राजकीय पक्ष देखील भाजपमुळेच फोडले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येतोय. त्यावरच किरण माने यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये भाष्य केलेले आहे. अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर कायम सक्रिय राहून विविध मुद्द्यांवर आपलं मत मांडत भाष्य करतात. तर किरण माने यांनी भाजप कार्यकर्त्यांना आपल्या लेखणीच्या कौशल्याने चांगलेच डिवचले आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये किरण माने यांनी म्हटलं आहे की थोडक्यात काश्मीरपासनं मंदिरापर्यंत आदळापट करून बी जनसामान्यांच्या मनात स्थान न मिळवल्यामुळे शिवसेनेचं कुंकू, राष्ट्रवादीचं मंगळसूत्र, काँग्रेसची जोडवी घालायची नामुष्की आलेल्या भाजपची अवस्था. 17 नवरे एकीला आवरे अशी झाली आहे भाजपच्या कार्यकर्त्यांची अवस्था. अरारारा, 17 लुगडी तरी भीमे अवघडी असा बोचरा वार यावेळी किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमधून विरोधकांसाठी केलेला आहे. किरण माने यांना अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांकडून ट्रोलही केलं जातं. त्यानंतरही किरण माने यांच्याकडून सोशल मीडियावर पोस्ट केल्या जातात. किरण माने हे कायमच आपल्या लेखनातून विरोधकांवर बोचरे वार करत आले आहेत. त्यांच्या या पोस्टला त्यांचे चाहते देखील चांगला प्रतिसाद देत असतात, तर काही वेळा त्यांना ट्रोल देखील केले जातं. तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा टाइम महाराष्ट्राला.